अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय, त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहे। पाणी गढूळ, फेसयुक्त, हिरवं पिवळं रंगाचे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारली आहे। नागरिकांच्या जीवनाशी पाणी तुम्ही पिऊन दाखवा। पाणी है, एक मिनिट, आम्ही हेच पाणी पिऊ राहिलो। याच्यातली कोणती बॉटल साहेब तुम्ही पिऊन नका। सगळ्या भागात असं पाणी चालू आहे। नगरसेवक जनतेचा राग पाहा लागते ना। मग तुम्हाला समजेल, जनता ऐकत नाही। साहेब तुमची अशी भाषा आहे हाक मारायला लोक प्रतिनिधी आलेल्या नळाला पिण्यायोग्य पाणी नाही आहे। त्याच्यामध्ये डोकळे वगैरे जीवजंतू आहे, ते गाळून गरम करूनही गाळून पिलं तरी ते योग्य नाही आहे पिण्याजोगं। गाळून घेतो तरी त्यामध्ये खूप गाळ साचलेला असतो। तुरटी फिरवली आणि ड्रॉपही टाकला, जीवन ड्रॉप, तरी पिण्याचा खूप घाणेरडा वासही असतो। अक्षरशः पिण्यायोग्य काय, आंघोळीला वापरायला सुद्धा हे पाणी घ्यावं नाही, इतकं घाण पाणी महानगरपालिका पुरवठा करत आहे। त्रुटी टाकून ड्रॉप टाकून प्यायचं, त्याने पोटदुखाचा त्रास होत आहे, टायफॉइड होत आहे, सारखं पाणी पिऊन वारंवार ताप येत आहे, म्हणजे पिण्यायोग्यच नाही आहे। वेळी आम्ही नगरसेवकाकडे तक्रारी केलेली आहे की बा हे रोड खोदतात, त्याच्यामुळे पाईपलाईन फुटते, पाईपलाईन फुटलं की पुरं घाण पाणी आपल्या पाईपलाईन मध्ये येते, तेच पाणी आम्हाला येते, दूषित पाणी येते, एवढं पाणी येते की त्याच्यामध्ये पुरं जम होऊन जाते, कोणामध्ये किडे का मकोडे का, याच्यामध्ये घाण डोकोडे का छोटे डोकोडे, आणि त्या पाण्याला गरम जरी केलं तरी त्या पाण्याला वासच व्हायचे ते। असं जर प्रशासन जर असं लोकांसह जर खेळत असेल तर याचा जबाबदार कोण आहे?